नमस्कार सर्वांना. जर तुम्हाला वांगं आवडत नसेल, तर अशा एकदम अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवलेलं जर खारं वांगं खाल्लात, तर एकाऐवजी 2 ते 3 भाकरी तुम्ही आरामात खाऊ शकाल. अशा पद्धतीने हे वांगं बनवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत. वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे 2 ग्लास. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथं वांग्याचे अर्धे देठ काढून घ्यायचे आहे आणि साईडचे काटे थोडेफार काढून घ्यायचे आहेत. पूर्ण वांगे अशी साल काढून घ्यायचे नाहीत, किंचित काटे काढून घ्यायचे आहेत वरचे साईडचे. साईडची थोडीफार साल देखील काढून घ्यायची आहे वांग्याची. आता वांग्याला आडवी एक आणि उभी एक अशी वांगी चिरून घ्यायची आहेत. उभी आडवी दोन्ही साईडनी आणि आतमध्ये किडलेले वगैरे वांगे राहतात ते पूर्ण चेक करूनच वांगी आपण चिरायची आहे खालीपर्यंत. आता असेच मी सर्व वांगी छान अशी चिरून घेते आणि वांगी ही पाण्यातच टाकायचं आहे. मिठाच्या पाण्यात टाकल्याने आपली वांगी काळी पडत नाहीत. त्यामुळं आपण पाण्यात वांगी टाकायची आहेत चिरल्यानंतर. आता पूर्ण वांगी चिरून असे छान असे घेतलेले आहेत, पाहू शकता. आता आपण वाटण करण्यासाठी इथं मी खोबरं घेतलेलं आहे. 50 ग्रॅम खोबरं आहे. थोडंसं आल्याचा तुकडा आणि 15 ते 20 लसणाच्या कळ्या आहे आणि थोडीशी मिरची आहे ही. 10 ते 12 मिरच्या आहेत. तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. कोथिंबीर मात्र छान अशी जास्त घ्यायची आहे आणि याचं हे जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. खूप पण अशी पेस्टसारखं पाणी अजिबात न टाकता वाटण करायचं आहे हे. कोरडं वाटण कच्चं आहे हे. हे कुठलंही साहित्य भाजलेलं नाही आहे, सर्व वाटण कच्चं आहे. आता भाजलेल्या वाटणामध्ये इथं 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी कारळं भाजून घेतलेलं आहे. छोट्या साईजचं हे कारळं आहे. ते देखील छान असं भाजून घेतलेलं आहे दोन्ही साहित्य आणि वाटून घ्यायचं आहे बारीक असं. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. या रेसिपीला तेल जास्त लागत नाही, कारण आपण जे कारळं भाजून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट छान असं भाजून घेतलेलं आहे, त्यालाच ऑलरेडी जास्त तेल सुटतं. त्यामुळं आपण इथं तेल कमीच घ्यायचं आहे घेताना. आता फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे. मोहरी जास्त चांगली तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरी घ्यायचा आहे. जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जे कच्चं वाटण हिरवं केलेलं होतं ते थोडंसं ठेवून बाकीचं सगळं वाटण टाकायचं आहे फोडणीमध्ये. वाटण कच्चं असल्याने चांगलं असं तेलात परतवून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवरती. 5 मिनिटे किमान हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे. खूप छान होती ही रेसिपी, तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. छान असं तर हे वाटण परतवून घ्यायचं आहे. जर तुमचं वाटण कच्चं राहिलं तर भाजीला आपल्या चांगली चव येत नाही, त्यामुळे हे छान वाटण करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला आणि धना पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा टाकलेली आहे धना पावडर आणि गरम मसाला. आता पाहू शकता आपलं पाणी असं काळं पडलेलं आहे वांग्याचं, त्यामुळे हे वांगी असे पाण्यात टाकून घ्यायचे आहे. आता सर्व वांगी फोडणीमध्ये टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे परत. आपण यामध्ये मसाला भरून देखील वांगी करू शकतो, पण असेही केले तर वांगे खूपच छान लागतात. मसाला भरायची काही गरज लागत नाही. वांगे चांगले शिजले की त्यामध्ये मसाला आपोआप जातो आणि वांगी आपले छान चविष्ट लागतात. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण 1 ते 1.5 चमचा आणि परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये छान असे आपले वांगे परतले की आपलं जे राहिलेलं वाटण होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे ते पाणी. फोडणी छान अशी हलवून झाली की त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते आणि कारळ्याचं कूट ते देखील दोन्ही टाकून घ्यायचं आहे.
आता झाकण ठेवून किमान 5 ते 10 मिनटं हे वांगे छान असे शिजवून घ्यायचे आहे. 5 ते 10 मिनटानंतर पाहू शकता आपले वांगे किती छान असे शिजलेले आहेत. वांग्याला फार पण शिजवायचं नाही, नाहीतर ते वांगे छान लागत नाहीत भाजीमध्ये. त्यामुळे वांगे कमी शिजवायचे आहेत. किमान 5 ते 10 मिनटंच वांग्याला शिजवून घ्यायचं आहे. आपली छानपैकी वांग्याची भाजी ही खारं वांगं तयार झालेलं आहे, पाहू शकता. अगदी पारंपरिक पद्धतीने आणि चमचमीत झणझणीत हे वांगं तयार झालेलं आहे. छोटं कारळं टाकल्यामुळं आपल्या भाजीला बघा कलर किती मस्त असा आलेला आहे. तुम्ही देखील अशीच रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि घरातल्या सर्वांना खाऊ घाला. सगळ्यांना नक्कीच आवडेल. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.